नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विलास जाधव. ज्यांचं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंगमधून झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी महाराष्ट्र शासनाची भरती आलेली आहे. गट क व गट ब या क्षेत्रामध्ये तुम्हाला खूप मोठी भरती आलेली आहे. महाराष्ट्र ऊर्जा महाविकास याच्यामध्ये तुम्हाला जागा निघालेल्या आहेत, त्याची जाहिरातसुद्धा आलेली आहे. आणि महाऊर्जामध्ये जाहिरात आल्याच्या नंतर ती जाहिरात पाहायची कुठं, त्याला अप्लाय कसं करायचं, लिंक कोणती आहे, किंवा यासाठी तुम्हाला पेमेंट किती पडू शकतं, किंवा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, याची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर फॉर्म कसा भरायचा इथपर्यंत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आपल्या, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा ज्या विद्यार्थ्यांचं इंजिनिअरिंगमधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे. गट क व गट ब या क्षेत्रामध्ये जागा आहेत महाराष्ट्र शासनाच्या. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. तुम्ही PDF डाउनलोड करून पूर्ण जाहिरात तिथं तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता. तर सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकता वरती इथे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा. तर याच्यामध्ये जागा आहेत मित्रांनो. तर खूप चांगली संधी आहे सरकारी नोकरीसाठी. सरळ सेवेनी या जाहिरात येथे पाहू शकता तुम्ही. सरळ सेवेची जाहिरात क्रमांक 1 आणि 2025 मधली ही जागा आहे. तर प्रकल्प अधिकारी, लेखपाल तसेच प्रकल्प कार्यकारी अधिकारी. आता इथं पाहू शकतात महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा आणि प्रकल्प गट ब मधील प्रकल्प कार्यकारी अधिकारी, त्याचबरोबर गट क मधील प्रकल्प अधिकारी व लेखपाल ह्या जागा इथे मित्रांनो आहेत. तर यासाठी मित्रांनो जाहिरात जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.maharashtra.gov वरती येथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आता जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्या अगोदर मित्रांनो आपण ह्या जागा कशा आहेत आणि कशा डिवाइड केलेल्या आहेत, गट ब ला कशा आणि गट क ला कशा, आणि त्यांचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, अप्लाय कसं करायचं याची पूर्ण माहिती या जाहिरातमध्ये पाहून घेऊया. तर सर्वात फर्स्ट दिलेला आहे मित्रांनो रिक्त पदांचा अनुशेष तपा. आता इथं दिलेला आहे रिक्त पदांचा अनुशेष. तर इथं पाहू शकतात फर्स्ट जी जागा आहे प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजेच गट ब ची येथे जागा आहे. तर त्या 18 जागा आहेत आणि त्याच जातीनुसार जागा अज विजा म्हणजेच भटक्या जमाती किंवा विमुक्त जमातीनुसार या पूर्ण SC/BC ला किती, EWS ला किती जागा राखीव आहेत या पूर्ण येथे या जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत. तर त्याचबरोबर मित्रांनो गट क मधल्या एवढ्या जागा आहेत. तर चांगली संधी आहे मित्रांनो, या अप्लाय करा. आणि येथे फक्त एक्झाम आहे मित्रांनो, याला फक्त एक्झाम द्यायची आणि तुमची सिलेक्शन होणार आहे. तर त्याच्यानंतर सेकंड दिलेला आहे. आता पदनाम तुम्ही पाहू शकता प्रकल्प अधिकारी प्रोजेक्ट ऑफिसर गट क च्या इथे जागा आहेत. आता किती जागा आहेत? 22 जागा आहेत गट क च्या. तर जातीनुसार जागा तुम्ही पाहू शकतात किती आहेत, EWS ला, SC/BC ला किंवा इतर किती जागा आहेत तिथे पाहू शकतात, किंवा टोटल इथे पाहू शकतात किती जागा आहेत. तर त्याच्यानंतर थर्ड आहे मित्रांनो लेखपाल अकाउंटंट म्हणजेच अकाउंटंटच्या पण गट क मधल्या इथे जागा भरायच्या आहेत. त्या पूर्ण आहेत, 2 जागा आहेत. तर त्या 2 जागासाठी पण येथे अर्ज मागवण्यात येत आहेत. आता त्याच्याच खाली पाहू शकता तुम्ही शैक्षणिक अर्हता, अनुभव व वेतन श्रेणी. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो, येथे लक्ष द्यायचं आहे. शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे आणि तुम्हाला त्याचं पेमेंट किती पडणार आहे. तर 1 नंबर जे होते आपली जागा प्रकल्प कार्यकारी अधिकारी. तर त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, मान्यता प्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील 5 वर्षाचा अनुभव. तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवी तुमच्याकडे पाहिजे आणि त्याचबरोबर 5 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे पाहिजे, किंवा त्यामध्ये सेकंड दिलेला आहे, किंवा तुम्ही पाहू शकता त्यामध्ये सेकंड दिलेला आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील 7 वर्षाचा अनुभव. तर मित्रांनो इथे प्रकल्प कार्यकारी अधिकारी गट ब च्या ज्या जागा आहेत त्यासाठी तुम्हाला तिथे एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे, 5 वर्षाचा किंवा 7 वर्षाचा. तरच तुम्हाला वेतन श्रेणी तुम्ही पुढे पाहू शकता 56,000 ते 1,77,500 पर्यंत येथे पडू शकतात. तर प्रकल्प अधिकारी जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना एक्सपिरियन्स नाहीये ते विद्यार्थी कशाला अप्लाय करतील, तर प्रकल्प अधिकारी येथे गट क च्या
ज्या जागा आहेत त्यासाठी येथे अप्लाय करायचं. आता मान्यता प्राप्त इथं पाहू शकता प्रकल्प अधिकारीसाठी काय दिलेलं आहे, मान्यता प्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी. म्हणजे तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये येथे पास झालेला पाहिजेत किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी आणि त्याचबरोबर येथे काय दिलेलं आहे त्यांनी नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील 3 वर्षाचा अनुभव. येथे अनुभवही चालतो आणि नसेल तरीही चालतो. आता त्याच्यानंतर पुढं पेमेंट तुम्ही पाहू शकतात किती आहे. यासाठी पेमेंट 41,800 ते 1,32,300 इथपर्यंत येथे पेमेंट आहे. आणि त्याचबरोबर थर्ड जी जागा आहे ती लेखपालची आहे. तर अकाउंटंट आणि ऑडिटिंग विषयास वाणिज्य शाखेतील मान्यता प्राप्त, वाणिज्य म्हणजे कॉमर्समधून जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्यांच्यासाठीही येथे जागा आहेत. जर असे तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा घरातील असतील तर त्यांच्यासाठी येथे तुम्ही त्यांना ही जाहिरात पाठवू शकतात आणि त्यांना वेतन पाहू शकतात 41,800 ते 1,32,300 पर्यंत आहे. आता त्याचबरोबर मित्रांनो खूप चांगली संधी आहे, ही गमवायची नाहीये. त्याचबरोबर तुम्ही वयोमर्यादा पाहू शकतात. वयोमर्यादाचं काहीच नाहीये, वयोमर्यादा इथे दिलेली आहे मर्यादा. तर त्याच्यानुसार तुम्ही तिथे वाचून पूर्ण जाहिरात आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून डाउनलोड करून तुम्ही पाहू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो नियम अटी, खेळाडूला किती आरक्षण आहे इथे दिलेलं आहे, दिव्यांगाला आरक्षण आहे इथं दिलेलं आहे, जाहिरातमध्ये अनाथांचं आरक्षण कसं आहे तिथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर माजी सैनिकांकरिता आरक्षण आहे तिथे दिलेलं आहे, तुम्ही PDF मध्ये पाहू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो इथे खाली जर स्क्रोल करून आलात, पूर्ण जाहिरात आपली व्यवस्थितपणे वाचायची आहे. स्क्रोल करून आलात तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी अप्लाय कसं करायचं आणि कसं प्रोफाईल क्रिएट करायचं. आता इथे दिलेलं आहे बघा, प्रोफाईल निर्मिती आणि प्रोफाईल अद्ययावत करणे. आता प्रोफाईल कसं क्रिएट करायचं आणि अप्लाय कसं करायचं, कोणत्या लिंकवर जायचं याची माहिती आपण समोर पाहणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. तर फीस किती आहे यासाठी भरण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ते पाहूया. आता ओपन SCBC जर असाल तुम्ही तर त्यासाठी ही फीस 1,000 रुपये आहे आणि जर तुम्ही OBC किंवा अदर कास्ट असाल तर तुमच्यासाठी 900 आहे. आणि माजी सैनिक आणि दिव्यांग ह्यांच्यासाठी तर फीसच नाही, तिथे 0 आहे. तर ही नॉन रिफंडेबल आहे मित्रांनो, विचार करून भरायचा आहे. आता त्यानंतर खाली त्यांनी जाहिरात दिलेली आहे, छायाचित्र किंवा फोटो कसा अपलोड करायचा किंवा त्याची साईज किती पाहिजे बाबा त्याच्यानुसार तिथे दिलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो येथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा दिनांक हा चालू केव्हा झालं होतं तर 29/10/2025 हे फॉर्म भरण्यास चालू झालेले होते आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक हा 18/11 म्हणजेच 18 नोव्हेंबर 2025 संध्याकाळी 12 वाजेपर्यंत येथे म्हणजे 11:59 पर्यंत आहे. तर त्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकतात ऑनलाईन शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आणि परीक्षेच्या आधी 7 दिवस तुम्हाला येथे प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट येथे भेटणार आहे. अप्लाय करण्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे किंवा तुम्ही PDF मध्येही पाहू शकतात. जी वेबसाईट आहे तिथून तुम्ही अप्लाय करू शकतात. ही वेबसाईट मित्रांनो तुम्ही पाहू शकतात, येथे वेबसाईट क्रोमवर ही वेबसाईट आहे. तर या वेबसाईटवर येऊन तुम्ही येथे अप्लाय करू शकतात. वेबसाईटवर क्लिक केल्याच्या नंतर रिक्रुटमेंट व्हेरियस पोस्ट जे दिलेले आहेत त्या व्हेरियस पोस्टच्या जे रिक्रुटमेंट आहेत जशाच तशा दिलेल्या आहे आणि तिथं डबल माहिती दिलेली आहे की बाबा स्टार्ट डेट कधी आहे आणि एंड डेट कधी आहे. तर जर तुम्ही नवीन लॉग इन करत असाल तर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर पूर्ण तुमचा फॉर्म इथे ओपन होणार आहे. आता इथे तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन फिल करायचं आहे, जसं की तुमचं स्वतःचं नाव, इथं स्वतःचं नाव टाकलं तर पुढं येथे तुम्हाला स्वतःचं फर्स्ट नेम येथे कन्फर्म करायचं आहे. त्याच्यानंतर मिडल नेम म्हणजेच वडिलांचं नाव इथे पुढं कन्फर्म करायचं, सरनेम इथे टाकायचं, कन्फर्म इथे करायचं आणि फुल नेम ॲटोमॅटिकली इथं येऊन जाईल तुमचं. तर तुमचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे, कन्फर्म करायचा आहे इथं मोबाईल नंबर. जर अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तोही इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर मेल ID तुमचा जो चालू असेल तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर मेल ID इकडे राईट साईडला कन्फर्म करायचा आहे, लेफ्ट साईडला टाकायचा आहे आणि राईट साईडला आपल्याला त्याला डबल टाकून कन्फर्म करायचं आहे. आणि त्याचबरोबर कॅप्चा टाकून आपल्याला इथे सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. तर मी कॅप्चा टाकून सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करून पुढचं सांगतो. तर सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर पुढं तुम्ही फोटो आणि सिग्नेचर वरती येतात. तर चूज फाईल करून येथे तुम्ही फोटो आणि सिग्नेचर येथे
तुम्ही डायरेक्ट अपलोड करू शकतात. इथं जशी माहिती दिली मित्रांनो, जशी माहिती दिली तसं येथे प्रिव्ह्यू, डिटेल्समध्ये, अपलोड्समध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करावे लागतील आणि शेवटी तुम्ही येथे पेमेंट करून घ्यायचं आहे शेवटच्या ऑप्शनवरती. जसजसे आता तुम्ही तेवढे आहात, जसजशी माहिती दिली तसं तुम्ही तिथे फिल करत चला. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.